स्वामी ओम सर्वांना, मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये बघा मी तुम्हाला एवढंच सांगायला आलेली आहे, कारण कालचा व्हिडिओ, परवाचा, त्याच्या आधीचा तिन्ही व्हिडिओ तुम्हाला इतके आवडले आणि आवडण्या म्हणण्यापेक्षा जे काही ताईंचे अनुभव होते त्या ताईंनी तर खरंच मला परत फोन केला की ताई आमचा अनुभव तुम्ही शेअर केला। फक्त माझ्याकडे कसं असतं ना, अनुभव जरी मी शेअर करते तर मी कधीच कुणाचं नाव घेत नाही, कोणत्या गावावरनं आहे किंवा काय हे जरी सांगितलं पण त्यांचं नाव घेत नाही, कुठल्या ठिकाणावरनं आहे काय असं कधी शेअर करत नाही। का तर ज्याची त्याची प्रायव्हसी ही जपायला लागते। कारण कसं असतं, काही गोष्टी असतात ज्यामध्ये आता माझे व्हिडिओज आहेत ना, एकाच घरातले भरपूर जण बघत असतात, त्यामुळे कसं असतं ना की मला पूर्णपणे उघड सांगता येत नाही की कोणाचं आहे काय आहे आणि काय नाही। तर त्यामुळे तुम्हाला मी आजचा व्हिडिओ हे सांगण्यासाठी आली आहे की बघा, काल झाला व्हिडिओ, परवा झाला आणि त्याच्यानंतरही झाला, पण आज काही व्हिडिओ अपलोड करता आला नाही कारण ऑलरेडी काल मी काही कामानिमित्त बाहेर होते, त्याच्यामुळे व्हिडिओ काही शूट झाला नाही। आणि आज पण सकाळपासून इतकी गडबड आहे पॅकेजिंगची वगैरे, त्यामुळे मला म्हणजे अजिबात व्हिडिओ करायला वेळ भेटत नाही आहे, वेळ भेटला नाही। म्हणजे कालपासून कसं आहे, मी त्यातनंही थोडासा अर्धा तास वेळ काढून तुमच्यासाठी व्हिडिओ अपलोड्स, शॉर्ट्स वगैरे बनवत असते, कारण कसं आहे त्याच्यानेच तुम्हाला कळणार की काय आहे काय नाही। आता सगळ्यात महत्त्वाचा आजचा व्हिडिओ बनवण्याचा हेतू असा, काल परवा आणि त्याच्या आधी 3 दिवस झाले माझ्या व्हिडिओज मला खूप सुंदर तुम्ही लोक प्रतिसाद देत आहात आणि त्याचमुळे आपल्याला जे आहे छानपैकी अशा सगळ्या ताईंचे ऑर्डर्स वगैरे जे आहेत ते पडत आहेत। कारण सगळ्यांना असं वाटतं की माझ्या आयुष्यात सुख, समृद्धी, लाभ हे सगळ्यांनाच हवं, ऐश्वर्य, वैभव हे कोणाला नको, सगळ्यांना हवं। आणि त्याचमुळे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे ना, सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याच जणांचं हा दृष्टिकोन होता की ताई मग ही सेवा आम्हाला पण करायची, मग आम्ही कुठून करायची ही सेवा। तर म्हणजे मला खरंच वाटलं की अरे तुम्हाला कळालं असेल की ही सेवा आपल्याकडे अवेलेबल आहे, पण खूप जणांना ते लक्षात नाही आलं, तर काही हरकत नाही। त्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ वेगळा केला की बघा, ज्या सेवेचं बद्दल मी कालच्या, परवाच्या आणि त्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, कालच्या व्हिडिओमध्ये तर एकूण एक वस्तू मी दाखवली तुम्हाला, तर धनलक्ष्मी कुंचमचा असा संपूर्ण सेट बघा तुम्हाला मिळतो। आता हे सगळे जे सेट आहे बघा, मगाशीच शॉर्ट टाकलंय, हे सगळे जे सेट आहेत हे पॅकेजिंगला जाणार आहे। म्हणजे तुम्हाला मी अशा पद्धतीने दाखवते, पॅकेजिंगला म्हणजे ऑलरेडी पॅकिंग होत आहेत बघा, सगळे तयारीला म्हणजे ऑलरेडी लागलेले आहेत, सगळ्यांचा ढीग लागलेला आहे आणि पॅकेजिंगला जात आहेत। त्याचबरोबर इथे खाली तुम्ही बघितलं तर सगळे पार्सल्स वगैरे, सगळ्या ताईंचे पार्सल्स जे आहेत ते पॅकिंग होऊन म्हणजे जात आहेत। एक तर सकाळी पार्सल गेलं सुद्धा, लॉट असतात सकाळचा संध्याकाळचा, असे 2 लॉट असतात। त्याच्यामध्ये सकाळच्या लॉटमध्ये एक जातात जवळपास 12 वाजताच्या वेळेस असतात आणि संध्याकाळी 6 वाजता, अशा 2 लॉटमध्ये पार्सल जात असतात। आणि महत्त्वाचं म्हणजे काय की तुम्ही जेव्हा कुठलीही ऑर्डर टाकता आहेत आपल्या धनलक्ष्मी कुंचमची, तर ह्या सगळ्यासाठी किंवा कुठल्याही दुसऱ्या गोष्टींची, तर त्याच्यासाठी लवकरात लवकर ऑर्डर कन्फर्म करत जा। कारण कसं होतं, जोपर्यंत तो ऑर्डर कन्फर्म होत नाही ना, मग तुमचा तेवढा डिले होत राहतो। आणि सगळ्यात महत्त्वाचं असं की आता बघा, वटपौर्णिमा आहे 10 तारखेला आणि 10 तारखेला वटपौर्णिमा असल्यामुळे बऱ्याच ताईंच्या डोक्यात आहे की ताई आम्हाला जे आहे ते धनलक्ष्मी कुंचम जे आहे ते आम्हाला वेळेत पोचायला हवं किंवा आमच्यापर्यंत पोचायला हवं। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं असं की आपल्याकडे जे धनलक्ष्मी कुंचम आहे ना, ते खूप वेगळं आहे, खूप अप्रतिम आहे आणि आपल्याकडील जे कुंचम आहे ते पारंपरिक आहे। त्यामुळे आपल्यासारखं जे पारंपरिक कुंचम यूट्यूबवर सगळ्यात पहिले आपणच आणलं होतं, कारण बरेच ठिकाणी आपण बघितले की वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असे रेग्युलर ह्याच्यामध्ये तुम्हाला मिळतात, पण आपण जे आहे हे पारंपरिक कुंचमवरच वर्क करतो। कारण ह्याच्यासाठी जे काही साहित्य लागतं ते सर्व साहित्य जे आहे बघा, ते सर्व साहित्य ह्याच्यामध्ये प्रॉपर तुम्हाला पॅक होऊन येतं आणि त्यासाठी लागणारं जे सगळं साहित्य, त्याच्यामध्ये पोटली असू दे किंवा काय असू दे, बांगड्या असू दे, रत्न असू दे, सगळं तुम्हाला ह्याच्यामध्ये येतं, पोटलीमध्ये सर्व साहित्य येतं। तर ह्यासाठी कसं आहे ना की ऑर्डर्स निघत असतात, पण जोपर्यंत तुम्ही कन्फर्म करत नाही तोपर्यंत तुमचं जे आहे पुढे जात नाही। आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपली ऑर्डर फटाफट कन्फर्म करायची, फटाफट ॲड्रेस पाठवायचा आणि स्क्रीनशॉट वगैरे पाठवायचा पेमेंटचा जो काही असेल तो। कारण कसं आहे ना,
इतकी गडबड आहे सध्या, आता सण चालू झालेले आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांना त्याचं पार्सल लवकर मिळावं असंच वाटतं. त्यामुळे तुम्हाला सुद्धा थोडंसं घाई करावी लागणार आहे, कारण जर का तुम्ही घाई नाही केली तर तुमचं पार्सल उशिरा येईल आणि मग तुम्ही म्हणाल ताई आमचं पार्सल अजून दिलंच नाही, पाठवलंच नाही. मग अशापेक्षा कसं आहे की तुम्ही लवकर निर्णय घ्या, फटाफट निर्णय घ्या, फक्त विचार करू नका. आणि आपल्याकडील जे कुंचम आहे ज्यामध्ये 18 ते 20 वस्तू आहेत आणि ती पूर्णपणे संपूर्ण साहित्यासहित तुम्हाला इतक्या रिझनेबल प्राईसमध्ये आहे. बाहेर अगदी वेगळ्या पद्धतीचं साधं वेगळं म्हणजे ग्लास टाईप कुंचम तुम्हाला मिळतात किंवा मार्केटमध्ये तुम्हाला असं वेगळं पद्धतीचं मिळतं. त्याच्यावर काय होतं ना, ती सेवा केल्यासारखं वाटत नाही. आणि आपल्याकडील जे कुंचम आहे ना, तुम्ही बघा, हे कुंचम म्हणजे पात्र, प्रॉपर आपलं पात्र आहे जे आपण बनवून घेतो. आणि ह्याची जी पद्धत आहे, म्हणजे ह्याच्यावर वरती एक पट्टी असते, खाली एक पट्टी असते, मग लक्ष्मी विष्णू चिन्ह अशा संदर्भात हे प्रॉपर पारंपरिक बनवलं जातं आणि त्यानुसार तुम्हाला दिलं जातं. आणि कसं असतं, ज्याच्या त्या गोष्टीचं महत्त्व ज्याला तर त्यालाच असतं. त्यामुळे तुम्ही जरी सेवा ही करणार असाल तर आधी विचार करून घ्या की आपल्याला पारंपरिकवर करायची आहे का रेग्युलरवर. आणि कुठल्याही प्रकारच्या धातू किंवा चांदी सोन्यामध्ये अडकू नका, कारण कसं आहे, खिशातले 4 पैसे आपण वाचवले तिथे आपल्याला अजून चांगल्या सुखसुविधा आपल्या मुलांना आपल्या घरात वापरू शकतो आपण. त्यामुळे इथे सुद्धा इन्व्हेस्टमेंट तुम्हाला अगदी थोडीशी करायची आहे आणि तुमची आयुष्यभराची सेवा जी आहे ती एका इन्व्हेस्टमेंट नंतर तुम्हाला काहीच बघावं लागणार नाही. कारण आपल्याकडील जे धनलक्ष्मी कुंचम आहे ते पारंपरिक आहे आणि यावरच पूजा करून तुम्हाला छानपैकी असे चांगले जे आहे ते अनुभव येतात. प्लस सगळे आपण सिद्ध करून देतो, अभिमंत्रित करून देतो, मंत्र प्रोक्षण करून देतो. म्हणजे जेव्हा आपण हे सगळं बनवतो, मॅन्युफॅक्चरिंग होते किंवा मशीनमधून वगैरे जातं, तेव्हा जीवजंतूंचा नाश होत असेल किंवा कोणाचं काही अपवित्रतामध्ये काही कुठं गेलं असेल, येता जाता कोणाचा हात लागतो, तर ते मंत्र प्रोक्षण करून पवित्र केलं जातं. हेच महत्त्वाचं आहे. तर बघा, 10 तारखेला वटपौर्णिमा आहे. आज आहे 4 तारीख, 4, 5, 6 ह्या 2च दिवस, म्हणजे 4 आणि 5च मी तर म्हणेल. आज आणि उद्यामध्येच तुम्ही तुमचं फायनल करा, म्हणजे ज्याच्यामध्ये काय होईल, लवकरात लवकर तुमच्यापर्यंत कुंचम मिळेल आणि तुम्ही तुमच्या घरी वटपौर्णिमेला जी आहे ती सेवा नक्कीच करू शकाल. तर यासाठी फटाफट काय करायचं आहे, लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे आणि आपलं धनलक्ष्मी कुंचमचा हा छान असा सेट लवकरात लवकर मागून घ्यायचा आहे. कारण आता भरपूर ताईंचे तो ऑलरेडी निघाले, लागलो मला, ऑलरेडी निघालेले आहेत. पण तुम्हाला सुद्धा जर काय हवं असेल तर फटाफट बुकिंग करायची आहे आणि आपली ऑर्डर प्लेस करायची आहे. ठीक आहे, चला भेटूया परत अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, छान छान विचारांमध्ये सगळ्यांचं चांगलं चिंता, म्हणजे तुमचंही चांगलं होणार आहे. ठीक आहे, भेटूया परत. श्री स्वामी समर्थ.